प्रकल्प. आपण पॉवरपॉइंटमधील काही महत्त्वाच्या कमांडचा अभ्यास केला. आता या सर्व कमांड्सचा उपयोग करून आपण सेव्ह वॉटर या विषयावर आधारित एक प्रेझेंटेशन तयार करू. आपल्या प्रेझेंटेशनचे शीर्षक देण्यासाठी होम टॅबमधून टायटल स्लाइड इन्सर्ट करा आणि सेव्ह वॉटर हे शीर्षक द्या. त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये पाणी कसे आणि किती वापरतात हे मांडण्यासाठी होम टॅबमधून टायटल अँड कंटेंट स्लाइड इन्सर्ट करा. याचे शीर्षक देण्यासाठी टायटल बॉक्समध्ये क्लिक करा आणि वॉटर युसेज इन डेली लाईफ हे शीर्षक टाईप करा. पाणी कुठे कुठे जास्त वापरले जाते त्याची माहिती 2 ते 3 मुद्द्यांमध्ये टाईप करा. त्यानंतर पाणी वाचवणे का गरजेचे आहे हे मांडण्यासाठी होम टॅबमधून टायटल अँड कंटेंट स्लाइड इन्सर्ट करा. विषयाचे शीर्षक देण्यासाठी टायटल बॉक्समध्ये क्लिक करा आणि वाय सेव्ह वॉटर हे शीर्षक टाईप करा. आपण पाणी का वाचवावे याचे 2 ते 3 मुद्दे टाईप करा किंवा भविष्यामध्ये कमी पाण्याचा काय परिणाम होईल ते मुद्दे टाईप करा. पाणी वाचवण्यासंबंधित 1 ते 2 क्लिप आर्ट इन्सर्ट टॅबमधून इन्सर्ट करा आणि व्यवस्थित मुद्द्यांनुसार त्यांची मांडणी करा. त्यानंतर पाणी का वाया जाते आणि पाणी कसे वाचवता येईल हे दोन्ही मुद्दे मांडण्यासाठी होम टॅबमधून कंपॅरिझन स्लाइड इन्सर्ट करा. विषयाचे शीर्षक देण्यासाठी पहिल्या टायटल बॉक्समध्ये क्लिक करा आणि वेस्टेज ऑफ वॉटर हे शीर्षक द्या आणि त्यानंतर पाणी कुठे कुठे जास्त वाया जाते ते 3 ते 4 मुद्द्यांमध्ये टाईप करा. तसेच दुसऱ्या टायटल बॉक्समध्ये क्लिक करा आणि सिम्पल वेज टू सेव्ह वॉटर हे शीर्षक टाईप करा आणि पाणी कसे वाचवावे त्याचे 3 ते 4 मुद्दे टाईप करा आणि शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅबमधून वर्ड आर्ट या कमांडवर क्लिक करा. वर्ड आर्टची विंडो ओपन होते. यामध्ये थँक यू टाईप करा. आपण आपल्या विषयावर आधारित सर्व स्लाइड्स तयार केल्या. आता या सर्व स्लाइड्सना सुशोभित करण्यासाठी प्रत्येक स्लाइडची बॅकग्राऊंड रंगीत करायची आहे. त्यासाठी डिझाईन टॅबवर क्लिक करा. यामधून बॅकग्राऊंड स्टाईल्स कमांडवर क्लिक करा. त्यानंतर फॉर्मॅट बॅकग्राऊंड विंडो ओपन होते. जर तुम्हाला एका रंगाची बॅकग्राऊंड हवी असेल तर सॉलिड फिलमध्ये आवश्यक तो रंग सिलेक्ट करा आणि अप्लाय टू ऑलवर क्लिक करा. जर 2 किंवा अधिक रंगांची बॅकग्राऊंड हवी असेल तर ग्रेडियंट फिलवर क्लिक करा आणि आवश्यक तेवढे रंग सिलेक्ट करा आणि अप्लाय टू ऑलवर क्लिक करा. त्यानंतर स्लाइडमधील ज्या घटकांना प्रभावीपणे सादर करायचे आहे त्यांना ॲनिमेशन द्यावे लागते. तर ज्या घटकांना ॲनिमेशन द्यायचे आहे त्यांना सिलेक्ट करा. ॲनिमेशन टॅबवर क्लिक करा आणि कस्टम ॲनिमेशन या कमांडवर क्लिक करा. त्यानंतर कस्टम ॲनिमेशन ही विंडो ओपन होते. मग सिलेक्ट केलेला घटक कशा पद्धतीने सादर झाला पाहिजे त्या पद्धतीचे ॲड इफेक्ट क्लिक करा आणि एंट्रन्स, एम्फसिस किंवा मोशन पाथ यामधील योग्य ॲनिमेशन इफेक्टचा पर्याय सिलेक्ट करा आणि या पर्यायातील आवश्यक ॲनिमेशन इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तो बघण्यासाठी प्ले या बटनवर क्लिक करा. जर तो अयोग्य वाटत असेल तर या ॲनिमेशन इफेक्टच्या ॲरोवर क्लिक करा आणि यादीतील रिमूव्ह या पर्यायावर क्लिक करा आणि पुन्हा तुम्ही ॲड इफेक्ट क्लिक करून एंट्रन्स, एम्फसिस
किंवा मोशन पाथ यामधील योग्य ॲनिमेशन इफेक्ट पर्याय सिलेक्ट करून त्यातील योग्य इफेक्ट घटकाला देऊ शकता. अशाच पद्धतीने जे घटक प्रभावीपणे सादर करायचे असतील ते सिलेक्ट करा आणि ॲनिमेशन टॅबवर क्लिक करा. कस्टम ॲनिमेशन या कमांडवर क्लिक करा. ॲड इफेक्टवर क्लिक करून एंट्रन्स, एम्फसिस किंवा मोशन पाथ यामधील योग्य ॲनिमेशन इफेक्ट सिलेक्ट करून यामधील योग्य इफेक्ट घटकाला द्या.